शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता आपले जी काही शेताच्या कडेने जी काही लिंबाची झाडं आहेत, तर त्याच्या ह्या लिंबोळ्या ज्या आहेत त्या आता परिपक्व अवस्थेमध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं त्या पूर्णपणे पिवळ्या झालेल्या आहेत. आणि आपण झाडाच्या खाली पण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं ही लिंबोळ्या सगळ्या पडायला सुरुवात झालेली आहे. तर अशा ह्याच्यामध्ये या लिंबोळ्या आपण एकतर गोळा कराव्यात किंवा या ठिकाणी जर आपण आता जुन्या साड्याचे पटकरं जर आपण ह्या लिंबांच्या झाडाखाली जर टाकले तर अशा पद्धतीने ह्या पूर्णपणे परिपक्व झालेल्या लिंबोळ्या ज्या आहेत ते त्या साडीवर पडतील. आणि त्या जर आपण वेचून घेतल्या, गोळा करून ठेवल्या, व्यवस्थित वाळवल्या तर आपल्याला पुढं जे आहे ते ह्याचा वापर जो आहे तो रासायनिक खतामध्ये आपण त्याचा करू शकतो. बाहेरून जी काही निंबोळी पेंड आपण आणतो 30 रुपये किलोनं जी काही भेटते किंवा 40 रुपये किलोपर्यंत त्याचे रेट आहेत, तर त्याच्यामध्ये पहा की त्याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते त्याच्यातलं काढलेलं असतं आणि त्याच्यामुळं त्याच्यातले जे काही अल्कोलाइड्स असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही सॅलिनिन असतं, त्याच्यानंतर महत्त्वाचं त्याच्यामध्ये सिलिका, तर हे घटक थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे ते कमी होतात कारण की त्याच्यातलं ऑइल काढून घेतलेलं असतं आहे. त्यांनी मग ती निंबोळी वापरण्यात काही अर्थ नाही. तर आपण आता काय करायला पाहिजे की अशा पद्धतीच्या ह्या निंबोळ्या जर आपण घेतल्या आणि ह्या चांगल्या वाळवल्या आणि ह्याचं जे काही नंतर जर आपण भरडा करून जर आपण आपल्या शेतामध्ये समजा ज्यावेळेस आपण खताचा डोस करणार आहेत पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर हे मिसळून टाकलं तर निश्चित आपल्याला ह्याचं एकतर खत म्हणून ह्याच्यामध्ये सिलिका पर्सेंटेज जे आहे ते चांगलं असतं, त्याच्यामुळं आपण ॲज अ सिलिका. आणि दुसरं महत्त्वाचं सूत्रकृमी व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आणि जमिनीतले जे काही घातक कीड आहेत त्यांच्या काही अवस्था आहेत, सुप्त अवस्था, तर ह्या नष्ट करण्याच्या अनुषंगानं सुद्धा ह्याचा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वापर होणार आहे. दुसरं ह्याच्यामध्ये नत्राचं सुद्धा प्रमाण बऱ्यापैकी असतं इतर जे काही भर खतं आहेत त्यांच्या तुलनेत. तर त्याच्यामुळं हे निश्चित आपण जे आहे ते ह्याचं संकलन करावं आणि आपल्या शेतामध्ये जे आहे ते त्याचा नंतर वापर करावा. इवन आपण ह्याच्यामधला 5% निंबोळी अर्कसुद्धा आपण ह्याच्यापासून तयार करू शकतो, जो आपल्या पिकासाठी जे काही नंतर रसशोषक किडी आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की ऊस पिकामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जे आहे ते पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव असेल, त्याच्यानंतर पुढं जाऊन जे आहे ते नंतर पायरिलाचा प्रॉब्लेम जो आहे तो मेजर होतो. तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं हे आपल्याला मदतगार जे आहे ते 5% निंबोळी अर्क साबित होणार आहे किंवा तो उपयोगी ह्या सगळ्या निंबोळ्या येणार आहेत. तर त्याच्यामुळं सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण अशा पद्धतीच्या ह्या निंबोळ्या ज्या आहेत ते आत्तापासूनच जे आहे ते गोळा करून ठेवाव्यात.